गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये घोळ सुरू होता. अखेर आज हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. शिवसेने अधिकृतपणे याची घोषणा केली आहे. नाशिकला हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जल्लोषात स्वागत करण्याची सर्व तयारी गोडसे समर्थकांनी केली आहे. ही उमेदवारी जाहीर करताना महायुतीच्या सर्व घटक पक्ष आणि स्थानिक आमदार यांना विश्वासात घेण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या होत्या. मुख्यमंत्र्यांकडून गोडसेंसाठी फोनाफोनी. अखेर नाशिकमधून महायुतीचा उमेदवार जाहीर झाला आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. हा मतदारसंघावर भाजप आणि अजितदादांच्या पदाधिकाऱ्यांनी देखील दावा केला होता. मात्र ही जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने राखली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातील सर्व 5 आमदारांना फोन केला. खासदारांची गोडसे यांच्या उमेदवारीबाबत नाराजी होती. याविषयी संबंधित पक्ष नेत्यांना यातील आमदारांनी कळविले होते. त्यामुळे आज सकाळी मुख्यमंत्री शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार राहुल हिकले, सीमा हिरे आणि देवयानी फरांदे यांच्याशी संपर्क साधला. अजित पवार गटाच्या सरोज अहिरे आणि माणिकराव कोकाटे यांनाही मुख्यमंत्री यांनी संपर्क केला. निवडणूक अंतिम टप्प्यात आहे. वेळ अतिशय कमी आहे. त्यामुळे आज आम्ही उमेदवार जाहीर करणार आहोत. त्याबाबत आपण उमेदवाराला सहकार्य करावे अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. सक्षम न्यूज 24 अहमदनगर. सक्षम न्यूज 24